मॅम, तुमच्या अभ्यासातलं एवढे वर्ष प्रॅक्टिस करताय, एखादं उदाहरण, नावं कोणाचीच घेऊ नका, पण XYZ एखादं असं मॅटर आहे की जे तुम्हाला वाटतं की ज्याच्यातनं या चुका समाजाने करू नये किंवा बघणाऱ्यांनी हे करू नये, असं काही असेल तर आम्हाला प्लीज सांगा? एक आहे म्हणजे चांगलंही म्हणता येणार नाही, की आज त्यांचा डिव्होर्स झालेला आहे. मुलगा अगदी अतिशय व्यवस्थित होता. त्याची बायकोही वेल एज्युकेटेड होती, फायनान्शियली स्ट्राँग होती. पण त्यांच्या म्हणजे काय म्हणतात ना, फॅमिली इश्यूज झाल्यामुळे ते डी-व्हीपर्यंत आलेले. सुरुवातीला डी-व्ही पिटिशन फाईल केलेलं होतं त्यांनी. कोर्टात ती पहिल्यांदा गेलेली होती, बरोबर. तर तेव्हा आम्ही त्याचे जे रिप्लाय केलेले, की ती ऑलरेडी अर्निंग वाईफ होती. ओके. हां, तिला घरातलं जेव्हा म्हणजे मुलासोबत जेव्हा लग्न करत असते मुलगी, तेव्हा ती एका वर्षामध्ये बऱ्यापैकी पूर्ण फॅमिलीला ओळखून घेत असते किंवा त्याची फायनान्शियल कंडिशन काय आहे सगळं ती वेल नोन होते. आणि त्याच गोष्टी तिने त्या डी-व्हीमध्ये आणि मेंटेनन्सच्या ॲप्लिकेशनमध्ये सांगितलेलं आहे, की ह्याची इतकी प्रॉपर्टी आहे, हा इतका अर्निंग करतो. सुरुवातीला तर तिने सांगितलं मी काही काम करतच नाही आहे. मग आमचे काही पक्षकार खूप स्मार्ट असतात. त्यांनी सगळे डिटेल्स काढून आणले. ती काम करते, तिला पगार किती आहे. तिने नंतर लक्षात आलं की तिने फ्लॅटही घेतलेला होता. त्याचे इन्स्टॉलमेंटही तिच्या पेमेंटमधनं जात होते. जेव्हा आम्ही कोर्टाला सांगितलं की तुम्ही जसं आमचे 3 वर्षाचा आय-टी रिटर्न किंवा बँक स्टेटमेंट मागतात, तसं तुम्ही समोरच्या पार्टीचे पण मागून घ्या म्हणून. जेव्हा आम्ही मागितले तर तेव्हा त्याच्यामध्ये सगळं डिटेक्ट झालं. तिने त्याच्यानंतर एक ॲप्लिकेशन मूव्ह केलं. तेव्हा ही गोष्ट म्हणजे मला सांगताना खूप वाईट वाटतं, की अरे तिने स्वतःच्या मुलाला असं सांगितलं, की तो मेंटली खूप डिस्टर्ब आहे, डिसऑर्डर आहे, की याचा खर्च मला इतका आहे. आणि खरं बघता तर मुलगा डेफिनेटली मुलगा ॲब्सोल्युटली फाईन होता.